राजा आणिक कुठले दळहाले। प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही। या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका। जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका। वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा, बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा। चारा चरुनी शेण होतसे शेणाचे खत पिका। पीक पेरता फिरुनी चारा चक्र कसे हे शिका। जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका। जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका। अणुरेणूची अगाध दुनिया दृष्टीचा पार, सूक्ष्म जीव अदृश्य किरण ही भवती फिरणार। या सर्वांच्या आर पार जी मुक्तपणे विहरे। बुद्धिमानवी स्थिरचर सारे विश्व वेडुनी उरे। विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टिका। जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका। ला 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 ला। दिनांक 28 फेब्रुवारी विज्ञान दिन आपण सर्वत्र साजरा करतो आणि त्यानिमित्ताने आम्ही आमच्या खोची गावातीलच खोची हायस्कूल खोची या ठिकाणी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी सोबत घेऊन आलो होतो। अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रयोगांची मांडणी या ठिकाणी केलेली दिसून आली। यासाठी या शाळेचे सर्व शिक्षक, त्यांचे विद्यार्थी यांनी घेतलेले कष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून आले आणि विशेषतः अगदी जाणीवपूर्वक छान आवडलेली गोष्ट म्हणजे कल्पना चावला ही एका मुलीनं जे सादर केलेलं होतं ते अगदी मनाला भावणारं होतं आणि यामधून मुलांच्या मनामध्ये विज्ञानाविषयीची आवड, ओढ निर्माण होण्यासाठी निश्चितच असे उपक्रम हे आपल्याला फायदेशीर ठरत असतात। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मध्ये एक छोटासा संशोधक हा लपलेला असतो, तो फक्त कुठेतरी बाहेर येण्याची गरज असते। ते बघितल्यानंतर मुलांना वाटतं की अरे आपण सुद्धा हे करून पाहू शकतो आणि त्यातून ते करण्याची प्रेरणा त्या मुलांना मिळत असते आणि असे जे उपक्रम या शाळेकडून राबवले जातात ते अतिशय कौतुकास्पद आहेत। त्यासाठी आमचा विद्यामंदिर खोचीचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, स्टाफ आणि सर्व विद्यार्थी यांच्याकडून या शाळेला खूप खूप शुभेच्छा। असे वेगवेगळे उपक्रम तुम्ही आणखी छान छान राबवा, ज्यामधून मुलांना या उपक्रमांच्यामधून विज्ञानाविषयीची आवड निर्माण होईल आणि त्यांच्यामधला संशोधक निर्माण होण्यासाठी मदत होईल।